नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये जबरदस्त आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट आलेला आहे। अर्जुन सायलीने मिळून शांताबाईच्या खुनात प्रियाला अडकवलेला आहे आणि जेलमध्ये पाठवलेला आहे। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। अर्जुनला सायलीने जामिनावरती सोडून आणलेलं असतं, पण त्याला फक्त 4 दिवसाचीच मुदत दिलेली आहे आणि मग पुन्हा त्याला जेलमध्ये जायचं आहे। तर सायली अर्जुन घरी जातात। अर्जुनला पाहून सगळेच जण खूप खुश झालेले असतात। कल्पनाला सुद्धा आता खूप आनंद होतो। अर्जुन घरी आलेला आहे। आता सगळे जण बसलेले असतात। तर अर्जुन सांगतो की मला फक्त 4च दिवस जामीन मिळालेला आहे, म्हणजे 4 दिवसाची मुदत मिळालेली आहे। आता 4 दिवसाची मुदत ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो। प्रिया मात्र खुश झालेली असते, तिला मात्र खूप आनंद होत असतो। पण प्रेक्षकांनो, या 4 दिवसामध्ये सायली आणि अर्जुन प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे शोधणार आहेत आणि मग अर्जुन आणि सायली प्रियाला जेलची हवा खायला फायनली पाठवणार असतात। आता ते प्रियाच्या मागोमागच असतात की प्रिया नक्की कुठे जाते आणि शांताबाईचा खून तिने कसा केला हे आता शोधून काढण्यासाठी ते सतत तिच्यावरती पहारा ठेवून असतात। अर्जुन आणि सायली आता त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात, म्हणजे अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात। त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की नाही, मला ना आता शंकाच येते की नक्की प्रियाने त्या शांताबाईचा खून केला का अजून कोणी केला। त्यावेळेस सायली म्हणत असते की अहो, तुम्हाला अशी शंका कशी काय येऊ शकते? ती शांताबाई आपल्याला सगळं काही सांगेल या भीतीनेच तर प्रियाने हे सगळं काही केलेलं आहे आणि आपण तिला कुठेतरी लपवून ठेवलं असेल अशी तिला शंका आली होती। त्यामुळे तिने ही खोटी नोटीस वगैरे लावली, जेणेकरून शांताबाई समोर यावी आणि मग तिचा खेळ संपवावा असा आता प्रियाने विचार केला असेल। म्हणूनच तिने हा सगळा डाव रचला। ती किती खालच्या थराला जाऊ शकते हे आपल्याला माहिती नाहीये का? तर इकडे अर्जुन म्हणत असतो की तसं पण तू बरोबर बोलतीये सायली, पण आता मला गप्प बसवत नाहीये। मला असं वाटत आहे की आधी आपण तिचं ते तन्वी असलेलं जे सत्य आपल्याला माहिती आहे ते सगळ्यांसमोर आणावं की ती तन्वी नाहीये, प्रिया आहे। मग या सगळे बाकीची बरोबर सत्य सगळ्यांसमोर येतील आपोआप। त्यावेळेस सायली म्हणत असते की नाही, आपण असं नाही करू शकत। अहो, जर ती तन्वी म्हणून समोर आली, ती म्हणेल की आता मी अशी पण आता सगळ्यांना कशी आहे ते समजलेलंच आहे, म्हणजे मी तन्वी नाहीये, मी प्रिया आहे, म्हणजे बबली आहे। हे जर आता मला माझं सत्य सगळ्यांसमोर आलेलंच आहे, तर आता मी ते शांताबाईचा खून केलेला आहे हे का कबूल करू? त्यामुळे ती कधीच कबूल करणार नाही। मग तुम्हाला कायमचं त्या खुनामध्ये अडकून राहावं लागेल। त्यामुळे आपल्याला हुशारीने आता या सगळ्यातून बाहेर निघायला हवं। आधी आपल्याला हे सिद्ध करून दाखवायला लागेल की तुम्ही त्या शांताबाईचा खून केलेला नाहीये। शांताबाईच्या खुनातून तुमची निर्दोष सुटका झाल्यानंतरच आपण प्रियाची दुसरी सत्य बाहेर काढू शकतो। तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते? मग चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी बरोबर बोलत आहे, अर्जुन एकदम करेक्ट आहे, मला सुद्धा तसंच वाटत आहे। जर प्रिया म्हणून आता ती सगळ्यांसमोर आली किंवा ती बबली म्हणून जर सगळ्यांसमोर सिद्ध झाली, तर हे खोटं ती कधीच कबूल करणार नाही। कितीही झालं तर ती आता सगळ्यांना खोटंच बोलेल, कारण आता तिला माहिती आहे आपलं जे सगळ्यात मोठं सत्य आहे की आपण तन्वी म्हणून राहिलोय हेच आहे। मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण आता शांत डोक्याने काहीतरी विचार करूया की प्रिया स्वतःच्या तोंडानेच कबूल करेल की मी शांताबाईचा खून केलेला आहे म्हणून। तिला असं आपण ब्लॅकमेल करू की ती कबूल करेल आणि मग तिचं ते रेकॉर्डिंग करून पोलिसांना दाखवू, मग माझी निर्दोष सुटका होईल। तर सायली आणि चैतन्य म्हणत असतात की हा, आपण असंच करूया। मग आता ज्यावेळेस प्रिया फोनवरती बोलत असते इकडे, त्याचं आता ती वकिलाशी भांडत असते, म्हणत असते की त्या अर्जुनला जामीन कसा मिळाला, कसं काय मिळू शकतो, एवढ्या मोठ्या खुनाच्या आरोपामध्ये त्याला जामीन कसा काय मिळू शकतो। आता ती त्या वकिलाबरोबर बोलत असते। त्यावेळेस तो वकील म्हणत असतो की अहो, फक्त 4 दिवसाचा जामीन मिळालेला आहे, जास्त दिवसाचा नाही आणि तो काही सिद्ध करू शकणार नाहीये। त्यावेळेस प्रिया म्हणत असते की ठीक आहे, पण तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावरती, तो लवकरात लवकर जेलमध्ये पुन्हा आला पाहिजे आणि त्याला डायरेक्ट या सगळ्याची जन्मठेपच झाली पाहिजे, तो पुन्हा कधीच बाहेर आला नाही पाहिजे, असं काहीतरी करा। आता प्रिया हे सगळं बोलत असते, पण आता इकडे अर्जुन आणि सायली सुद्धा आता प्रियाच्या विरोधात मोठा पुरावा शोधत असतात। पण प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीला या सगळ्याचा पुरावा सापडणार आहे। ज्यावेळेस आता प्रियाने त्या माणसाला शांताबाईचा खून करायला लावलेला असतो, तो मुलगा आता शांताबाईच्या घरापाशीच अर्जुन आणि सायलीला दिसणार आहे आणि मग ते संशयावरून त्याला पकडणार आहेत आणि ज्यावेळेस त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातील, तर आता तो सगळं काही तिकडे कबूल करणार आहे की प्रिया नावाची मुलगी त्याला पैसे देत होती आणि तिनेच हे सगळं करायला लावलेलं आहे, शांताबाईचा खून मला तिनेच करायला लावलेला आहे। आता हे सगळे तो मुलगा तिकडे जाऊन सांगणार आहे आणि मग अर्जुन आणि सायली मिळून आता पोलिसांना
घेऊन येणार आहेत आणि मग प्रियाला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत। पण प्रेक्षकांनो तरीसुद्धा तिची सुटका नाही आहे। आता फक्त अर्जुनला निर्दोष करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे। पण तिचं ज्यावेळेस बबली म्हणून सत्य बाहेर येणार आहे ना, त्यावेळेस मोठा धूमधडाका होणार आहे आणि ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।